काय झालं? काय म्हणते आपण आमची जमीनची काळी नाही का? हा. मला जे मी पाणी दिलं त्यावेळेस तुम्ही जे म्हणाले ते पाणी लवकर झालंय. हा हा तर काळीच्यानं ते बोंड काही फुटून नाही राहिले आपले. हा हा काळी जमीन असल्यामुळे. काळी जमीन असल्याच्यानं ते बोंड कीड खूप आलाय त्याच्यावर. हा हा तर त्याच्यासाठी काय करावं आता? कारण कुठं 1-1.5 ते 2 महिने झाले. असं का? तर अजूनही फुटायचं आहे बोंड. आता इथून इकडे बांधला आपण समजा, हो. ते नाही बांधला ते गेलं, हे सगळं बुड पडते. हो, हे असं सगळं होईलच आपण ना. दाखवासाठी ठेवलंय. आता हे जमीन एवढी हलकी आहे बघायचं, बुड केवढं आहे? भरपूर मोठं आहे. काय एकदम मोठं आहे ना? हा. काय आहे ते 3-4 इंच 3 इंच येते राऊंड मध्ये. 3 ते 4 पूर्ण एवढं बोर्ड येत आहे. हे टच नाही होत. नाही बांधली नाही तर पूर्ण हे पहा आता, हे याला पहा 10-12 बोंड झाले समजा. एकाशी हे मोडून पडलं नाही. हो, मोडते नाही, उगाच वजनानंच राहते. आलं ते. बरेच लोक काय आता सोशल मीडिया मध्ये बघते तर मग एवढे बोंड लागतेच का, आणि हे खरं आहे हा का? हा मी आपण लोकांना हे खोटा असेल आपल्या काय फोटो थोडा आहे बसायला लोकांचा. आपण लोक एवढे निगेटिव्ह आहेत बघा, आपल्या महाराष्ट्रात जास्त आहे सगळ्यात. आणि येऊन पाहायचं नाही, काही नाही चालू मग सोशल मीडिया मध्ये. मग आम्ही 3 बाईक लावलं आणि 4 बाईक लावलं, त्याच्यात लागते का 200 बोंड? नाही लागत. हे अंतर मोठं आहे, अंतर मोठं असून झाडं जास्त बसायला. माझ्या झाडाचा गणिताचा जो हिशोब शेतकऱ्याला सांगतो आपण, तो अर्ध्याच्या लोकांच्या शेतकऱ्याच्या डोक्याच्या वरून जाते. हो. पण जो आता समजा माझे चुकत असेल तर लोकांना येथे येऊन बोलायला पाहिजेत ना, काय चुकायला आहे, एवढे बोंड लागत नाहीत, सिद्ध करून दाखवा लागत नाहीत. तर 3 बाईक मध्ये तुम्ही काही करा, बोंड एवढे लागतात का? नाही लागत. आता आपण एवढं पारंपरिक करतच आलो. 4 फुटातही केलं आपण, मी 3 फुटातही पण केलं, पण एवढे बोंड नाहीच आहे. की कसं आहे, तुम्ही काय नवीन केलं की आपल्या शेतकऱ्यांच्या मध्ये मानसिकताच नाही की बा जाऊन पाहायची काहीतरी नवीन आपण आहे. समजा युवा शेतकरी तरी एवढे यायलेत, युवा शेतकरी रोज आपल्याला 200-300 भेटायचे. महाराष्ट्रात कोणाचे जात नसेल एवढे शेतकरी आपल्यापाशी युवा शेतकरी भेटायचे तिथं. पण युवा शेतकऱ्यामध्ये जिद्द आहे, पण घरचे करू देत नाहीत. आता इथून पाहून गेलं, घरच्याला म्हटलं बा युवा शेतकरी म्हटलं बाबा 5x7 बाईक लावतो, आई 5x7 बाईक लावतो, कापूस आई लावू देत नाही, बाबा लावू देत नाही. काय म्हणते माझ्या घरी आई ज्यावेळेस निंदायला आली ना कापूस, त्यावेळेस म्हणाले एवढ्याला अंतर पाहिलं का, ते लावलं का, आहे का कोणाचं? आमचे पांढरे केस झाले, असं झाले तसं झाले. त्यांना विचारलं बा आपण तुम्ही लावता किती बाय किती? काही लोक 3x2 4x2. झाडाच्या गणिताचा हिशोब येणं महत्वाचा की ना. 1089 स्क्वेअर फूट म्हणजे 1 गुंठा क्षेत्र, 43,560 स्क्वेअर फूट म्हणजे 40 गुंठे क्षेत्र. 3x2 जर कापूस लावला तर 3 दुनी 6 स्क्वेअर फूट झाड आलं, म्हणजे 7,260 झाडं बसले. आता हे अंतर आहे 5चं, नंतर 7चं झाडातल्या अंतर 1 फूट आहे. तर याच्यामध्ये झाडं बसते 6 स्क्वेअर फूट, तेवढेच झाडं बसते. 3x2 मध्ये जेवढे बसते ना 7,260, तेवढे त्याच्यात 7,260 झाडं बसते. पण आपली मानसिकता काय राहते, व आमची जमीन लय हलकी आहे, आमचं अंतरच मिळणार नाही. हे अंतरच मिळालं नाही पाहिजे काही वर्ष. हे जे अंतर आहे बघा, हे पापा, हे जे इकडे येणाऱ्या फांद्या आहेत की नाही, हे फांदी आहे, हे फांदी आहे, हे फांदी, हे फांदी आहे, हे फांदी आहे, वाढत राहतील ना, तोपर्यंत ते पाते आणि बोंडे घेऊन वाढतील ना. हे अंतर मिळून काय करता तुम्ही, हे जेवढा तुमचा गॅप स्पेस राहिला ना, तेवढा हा प्लॉट पाहासारखा होईल. जसं फरतळला याला 300 नाही 400-500 बोंड लागतील, पण बोंडाचं वजन फक्त कमी येते. आता काल आपण व्हिडिओ टाकला 7-8 ग्रामचं बोंड. बरेच लोक म्हणजे पाणी असलं असं असलं तसं असलं, येऊन पहा तुम्ही, आहे की नाही. 3 बोंडाचं वजन